दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आफ्रिकेमध्ये जी गुलामगिरी चालायची त्याबद्दल आपण बरंच ऐकलं असेल किंवा वाचलं सुद्धा असेल. आणि त्या ठिकाणी अत्यंत गरिबी आहे. अगदी अजूनसुद्धा काही भागामध्ये खूप गरिबी त्या ठिकाणी आहे, उपासमारी आहे. पूर्वीच्या काळामध्ये ह्या आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून जनावरासारखं बांधून त्यांना जहाजामध्ये इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकत असत किंवा त्यांना घेऊन जात असत. त्या ठिकाणी एक प्रसिद्ध कार्यकर्ती होऊन गेली आणि तिचा सुद्धा छळ झाला, पण ती मोठी झाल्यावर तिने ह्या सर्व लोकांची सुटका केली. गुलामगिरी विरुद्ध तिने आवाज उठवला आणि अनेक लोकांना तिने ह्या गुलामगिरीमधून सोडवलं. तिला धोका होता, तिच्या जीवाला धोका होता, परंतु ती असं म्हणत असे, एकदाच मरण येतं आपल्याला. मत्ती सुवर्तमान ह्यावेळेस ज्यावेळेस 10वा अध्याय आणि 28वा वचन ज्यावेळेस आपण वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे तुमचा शरीराचा घात करतात परंतु जे आत्म्याचा घात करू शकत नाही त्यांना घाबरू नका, त्यांना भिवू नका. प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं की ज्यावेळेस त्यांनी शिष्यांना कामगिरीसाठी बाहेर पाठवलं त्यावेळेस सर्वच जण त्यांचे स्वागत करतील अशी त्याची अपेक्षा नव्हती. बऱ्याच ठिकाणी त्यांना विरोध होणार हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना ही गोष्ट सांगितली, हे वचन त्यांना सांगितलं की अशा लोकांना घाबरू नका. प्रभू येशू ख्रिस्तांनी शिष्यांना ह्यासाठी पाठवलं की त्याला लोकांचा कळवळा आला होता. लोक जे होते हे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, सर्वजण बहकले होते, सर्वांवर जात जुलूम होत होता. आज लोकांची आपल्याला सेवा करायची आहे. जे जाचात आहेत ते जुलूम ज्यांच्यावर होत आहे अशा लोकांची आपण सेवा करायची आहे. ज्यावेळेस आम्ही अशा लोकांची सेवा करतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताची सेवा करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती सुवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 28वा वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 10 अँड वर्स 28. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाही त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.